नमस्कार. आज आपण 36 छातीच्या मापाचं बोटनेक फोर्टेक्स ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. जर आपल्या छातीचा गोलवा मोठा असेल तर काय बदल करायचा, छातीचा गोलवा छोटा असेल तर काय बदल करायचा, हे सगळं समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कटिंग मधले बारकावे व्यवस्थित समजणार आहे. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. कटिंग करताना घडीचा पेपर घेतल्यामुळे आपला इथे पॅटर्न कमी वेळात तयार होतो, म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन हे कटिंग करत असतो. तुम्ही कटिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर केला तरी देखील चालणार. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. आता जर तुमची कप साईज जास्त मोठी असेल तर तुम्ही इकडनं 1 ते 1.5 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग पॅटर्न बनवायचं. जर तुमची कप साईज नॉर्मल मीडियम असेल, कमी असेल, तर हे अंतर सोडण्याची गरज नाही. लक्षात घ्या, हे सोडलेलं अंतर फक्त जे असणार आहे ज्यांची कप साईज जास्त मोठी आहे त्यांच्यासाठी. आता हे अंतर सोडतो कशासाठी, तर आपला जो खोलगट पफ आहे तो छान तयार व्हावा यासाठी हे अंतर आपल्याला सोडलेलं असतं. इथे घेणार आपण ब्लाउजची उंची. ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाउजची उंची घ्यायची आहे. शोल्डर आपण घेणार आहोत 6.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊ. जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल होत असतो, हे लक्षात घ्या. आणि मुंडा घेतला 6.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते. बांधा जास्त रुंद असेल, मोठा असेल तर तुम्ही हे 6.5 इंचाऐवजी 6.25 इंच शोल्डर घेतला तरी देखील चालणार आहे. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग. आता 36 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केले. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. कमर घेराचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये घ्यायचं नाहीये, सरळ खाली पट्टीने जोडून घ्या. त्यानंतर मुंढ्याचा आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग केलं. हे मार्किंग वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं आहे. मुंढ्याचा आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. ही आतली जी रेषा आहे तिथून आपल्याला बाहेर 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा फक्त कोपऱ्यात आपल्याला इथे आकार द्यायचा. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून इकडे 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि इथे कोपऱ्यात आकार द्यायचा. हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा गोलाकार. त्यानंतर आपण इथे गळा खोली घेणार आहोत 4.25 इंच. गळ्याची उंची आहे 4 इंच. 4 अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन 4.5 इंच. हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. तुम्ही अजून छोटा गळा घेऊ शकता. 3 इंचाचा तुम्हाला जेवढा छोटा गळा घ्यायचा असेल तेवढं गळ्याच्या उंचीमध्ये छोटासा बदल हा तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला योगपट्टीसाठी इकडनं 3 इंचाचं मार्किंग करायचं आणि फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचाचं मार्किंग करायचं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. याच्यामध्ये संपूर्ण पॅटर्न निघतं. फक्त हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवावं लागतं, हे लक्षात घ्या. कपड्यावर जर वाढवायचं राहिलं तर तुमच्या फिटिंगला कपडा कमी पडेल, त्यामुळे कपड्यावर वाढवायला विसरायचं नाहीये. या पॉइंट पासून वरती पुन्हा अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि अलगद इथे योगपट्टीच्या रेषेच्या इथून खालून आपल्याला अर्धा इंच 1/2 इंचापर्यंत असं खालून गोलाकार द्यायचं, जेणेकरून योगपट्टी आपली छातीवर चढत नाही आणि ब्लाऊज समोरून बघताना अगदी व्यवस्थित बसतो. आणि गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचं. जर आपण हे सोडलेलं नसेल तर हे अंतर जोडायची काही गरज पडत नाही. त्यानंतर या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं छातीचा 10वा भाग. आता 36 छातीचा आहे त्यामुळे छातीचा 10वा भागाला 4.25 इंच आणि हा टक्स आपल्याला शिवायचा आहे 2 इंच. जर ब्लाउजची उंची वाढली तर ह्या टक्सची उंची 2.5 इंचापर्यंत आपल्याला शिवायची आहे. ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची बदल करायचा आहे. आता हा टक्स आपल्याला शिवताना पूर्ण 2 इंचाचा शिवायचा आहे, म्हणजे इकडची बाजू 1 इंच आणि इकडची बाजू 1 इंच. कारण इकडे अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे. मग हा खोलगट टक्स तयार होतो. छान शिवल्यानंतर इथे खोलगट पफ अगदी कटोरीचा जसा खोलगट पफ तयार होतो तसा पडतो. फक्त कटोरीला टोक येतं, ह्या ब्लाउजला टोक येत नाही. ह्या पॉइंट पासून इकडे आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं. पण जर तुम्ही हे अंतर इकडे सोडलेलं नसेल तर ह्या टक्सचं शिवण फक्त 1 इंच करायचं आहे. ज्यावेळेस आपण हे अंतर सोडतो तेव्हाच हे टक्सचं शिवण आपल्याला 2 इंच करायचं आहे. काच बटन पट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला शिवायचा आहे अर्धा इंच. ह्या पॉइंट पासून इकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा फिटिंगचा टक्स शिवायचा 1/2 इंच. ह्या टक्सचं पण शिवण अशाच पद्धतीने तिरकस करा, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसेल. आणि ह्या पॉइंट पासून इकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा फिटिंगचा टक्स शिवायचा आपल्याला 1/2 इंच. सेम अशा पद्धतीने ह्या टक्सचं शिवण करा
म्हणजे तुमचं ब्लाऊज जे आहे ह्या ठिकाणी अगदी छान बसेल. आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार होतं. पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे हे लक्षात घ्या. आता हे जे साईडला अंतर वाढवलेलं आहे ते आपल्याला मागच्या भागात नकोय, ते फक्त पुढच्या भागासाठी वाढवलं होतं, त्यामुळे आपण ते मागच्या भागातून काढून टाकणार आहोत. इकडे 1 इंचाचं मार्किंग करून हे अंतर काढून टाकते. ब्लाऊजच्या पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेही नाही. अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण पेपर पॅटर्नचं कटिंग करून ब्लाऊज त्यांच्या मापाचं शिवू शकतात. सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानंतर आपल्याला इथे गळाखोलीचं अंतर घ्यायचं. गळाखोली घेतली 4.5 इंच. गळ्याची उंची आहे 4 इंच. 4 अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन 4.5 इंच. हे तुम्ही बंद गळ्यामध्ये पण ब्लाऊज शिवू शकता. इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. मागचं टक्स शिवताना आपल्याला आडवा 4 इंचाचा शिवायचा आहे आणि उभा टक्स आपण 5.5 इंचाचा घेणार आहोत. गळा छोटा असेल तेव्हा हा टक्स उंच शिवा, म्हणजे ब्लाऊज तुमचं अगदी छान बसतं. आणि हा टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. याचं कटिंग करून घेऊया. गळे तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही बनवू शकता, फक्त बोटनेक असेल तर गळ्यांची उंची कमी हे लक्षात घ्या. हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार पहिले कापूया. गळ्याचा आकार कापून घेऊया. हे जे साईडला वाढवलेलं आहे हे तिरकस कटिंग करून घ्यायचं. योगपट्टीचं जे आपण खालून आकार दिलेला आहे ते कटिंग करायचं. हे अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न तयार झालं. पण हे मात्र पॅटर्न कपड्यावर वाढवायला विसरायचं नाही हे लक्षात घ्या. जर कपड्यावर वाढवायचं राहिलं तर फिटिंग करताना ब्लाऊज लहान मोठं होईल तुमचं. त्यामुळे इकडची बाजू आणि इकडची बाजू म्हणजे ह्या टोकापासून इथपर्यंत, ह्या टोकापासून इथपर्यंत पूर्ण हा जो भाग आहे जो आपण कटिंग केलेला आहे तो 1/2 ते अर्धा इंच तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो तेवढा वाढवायचा आहे. जर वाढवायचं राहिलं समजा तुमचं तर फिटिंग करताना समजा हे तुम्ही असं शिवलं आणि हा मागचा भाग पुढचा भाग फिटिंग केला तर तुमचं हे असं अर्धा 1 इंचाचा फरक पडतो. मग तसा फरक पडू नये त्यासाठी आपल्याला हे अंतर वाढवून घ्यायचं आहे. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. सर्व मापांचे पण व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे. आज आपण हे 36 छातीच्या मापाचं बघितलं. तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.